महादेवांनी तांडव केलं आणि संपूर्ण सृष्टी हादरली असं का म्हटलं जातं? सतीच्या देहत्यागाची बातमी महादेवांना समजली आणि आपल्या अर्धांगिनीच्या विरहाने महादेव अत्यंत व्याकुळ झाले. महादेवांच्या क्रोधाग्नीने वीरभद्राचा जन्म झाला आणि मग राजा दक्षाने जो यज्ञ केला होता त्याचा सर्व विध्वंस वीरभद्राने करून टाकला. आणि ज्या अग्नीत सतीने स्वतःला झोकून दिलं होतं त्या अग्नीतून सतीचा देह महादेवांनी आपल्या हातात घेतला. सतीचा तो देह घेऊन महादेव त्रिभुवनात फिरू लागले. विरहाने अत्यंत व्याकुळ होऊन क्रोधाने महादेव तांडव करू लागले आणि त्या तांडवामुळे स्वर्ग, भूमी, पाताळ सर्व हादरले. सृष्टीतील सर्व जीव, देव, दानव सर्व व्याकुळ झाले. पण महादेवांचा क्रोध केवळ विनाशासाठी नव्हता, तर तो होता अधर्म आणि अहंकाराच्या अंताचा संदेश. महादेवांच्या तांडवामध्ये सृष्टीतील निर्माण, स्थिती आणि संहार यांचा गूढ अर्थ पाहिला जातो. आणि म्हणूनच शिवाचे तांडव हे केवळ नृत्य नाही, तर ते सृष्टीचक्राचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत हर हर महादेव.